नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आय एस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुमचे स्वागत आहे. मी निखिल खेमनर. माझी 2019 राज्यसेवा परीक्षेमधून उपजिल्हाधिकारी या पदी निवड झाली होती. त्यापूर्वी माझी 2018 साली सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त सेवा वर्ग 1 या पदी निवड झाली आहे आणि त्याच वर्षी मी असिस्टंट सेक्शन ऑफिसर या पदीही निवडलं गेलो होतो. तर आम्ही 2019 साली निवडून आलेल्या सर्व अधिकाऱ्यांनी एक टू द पॉईंट नावाचा प्रोग्राम चालू केला आहे. त्या प्रोग्रामच्या माध्यमातून आम्ही तुमचा राज्यसेवा मुख्यचा संपूर्ण सिलेबस कव्हर करणार आहोत आणि तुमचा क्वेश्चन सोडवण्याचा जो अप्रोच आहे तोही आम्ही याच्यामध्ये बिल्ड करणार आहोत. त्यासाठी तुम्हाला या प्रोग्रामची माहिती जर पाहिजे असेल तर तुम्ही ह्या 2 नंबरशी संपर्क साधू शकतात. आता विद्यार्थ्यांच्या विशेष मागणीनुसार मी व सूरज कुमार यांनी फ्रेम केलेला GS3चा प्रोग्रामही स्वतंत्रपणे लॉन्च करत आहोत. त्याचीही तुम्ही माहिती या नंबरशी संपर्क साधून घेऊ शकतात. त्यामध्ये मी HRD हा सेक्शन शिकवणार आहे आणि माझाही स्वतःचा सेपरेट प्रोग्राम आहे HRDचा. त्याची तुम्ही माहिती ह्या नंबरशी संपर्क साधून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला एक करावं लागेल. विदर्भ आय एस अकॅडमीचं हे ॲप आहे, एज्युकेशन ट्री मीडियाने डेव्हलप केलं. ते तुम्हाला डाउनलोड करावं लागेल आणि ते डाउनलोड केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये ते इन्स्टॉल करून तुम्हाला त्याची ह्या आमच्या प्रोग्रामची माहिती त्याच्यामधून तुम्हाला मिळून जाईल. आता आपण करूया आता आपण मेन मुद्द्याकडे आपल्या येऊयात. काही प्रिव्हियस क्वेश्चन आहेत ते आपण डिस्कस करूयात. तर सर्वात लक्षात घ्या, प्रिव्हियस इयर मी कायमस्वरूपी सांगतो प्रिव्हियस इयर क्वेश्चन करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचं महत्त्व जर सांगायचं म्हटलं तर तुम्ही जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर केले तर तुमचा अभ्यास जो आहे त्याच्यामध्ये मोजकेपणा येत असतो. तुम्ही ज्यावेळेस पुस्तक वाचतात ना त्यावेळेस काय वाचायचं काय टाळावं हे तुम्हाला कळतं. सेकंड थिंग, प्रिव्हियस इयर क्वेश्चन केल्यामुळे तुमचे रिपीटेड क्वेश्चन भरपूर चांगल्या प्रमाणात कव्हर होऊन जातात आणि नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला पुढच्या एक्झामला होतो. थर्ड थिंग असते तुमचा पेपरकडे बघण्याचा जो अप्रोच आहे तो डेव्हलप होत असतो. आणि फोर्थ थिंग जी की खूप महत्त्वाची आहे ती म्हणजे पर्टिक्युलर क्वेश्चनकडे बघताना आपण कोणत्या अनुषंगाने बघायचं. त्या 2 तासामध्ये तुम्ही प्रश्न सॉल्व करताना कसा विचार करतात हे खूप महत्त्वाचं असतं. आणि ते फक्त तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर चांगले केले असतील तर तुमच्या लक्षात येईल का नाही कोणत्याही कीवर्ड्सला आपल्याला हिट मारायचा आहे, कोणत्या कीवर्ड्सला नाही, काय नाही, कशा अनुषंगाने आपल्याला तो प्रश्न सोडवताना विचार करायचा आहे. ह्या गोष्टी पण तुमच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चनमुळं डेव्हलप होत असतात. लक्षात असून द्या, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आता पुढे जाऊन प्रिव्हियस इयर क्वेश्चन करण्यानंतर आपला पुस्तक वाचण्याचा जो अप्रोच आहे तोही डेव्हलप होण्याची खूप आवश्यकता असते. म्हणजे काय करता माहिती का, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मार्केटमध्ये असं बिंबवलं गेलं आहे की आपल्याला स्पर्धा परीक्षा करण्यासाठी खूप पुस्तक वाचण्याची आवश्यकता आहे. म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास आहे ना त्यासाठी हजारो पुस्तक वाचा, हजारो म्हणण्यापेक्षा 10-15 पुस्तक वाचा असं बिंबवण्यात आलेलं आहे. तसं काही नसतं. पुस्तकं जास्त वाचण्यापेक्षा पर्टिक्युलरली एखादं पुस्तक कसं वाचायचं ह्या गोष्टी डेव्हलप होण्याची आवश्यकता असते. आणि जर ह्या गोष्टी तुमच्या डेव्हलप झाल्या ना तर तुम्हाला यशापासून कोणीही रोखत नाहीत. लक्षात असून त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्या गोष्टी तुमच्या प्रॉपरली डेव्हलप होण्याची आवश्यकता आहे. जर एक्झाम्पल दिलं तर इमॅजिन करा का तुमच्यासमोर केंद्रीय विद्यापीठांची यादी मी दिलेली आहेत ज्याच्यामध्ये 54 केंद्रीय विद्यापीठ आहेत. मला सांगा काही विद्यार्थ्यांचा अप्रोच कसा असतो ज्यांनी प्रिव्हियस इयर क्वेश्चन केलेले नसतात ते हे 54 केंद्रीय विद्यापीठ पाठ करत बसतात. पण तशी आवश्यकता आहे का नाही. त्या केंद्रीय विद्यापीठांच्या यादीकडे बघण्याचा आपला अप्रोच जो आहे तो आपण वेगळ्या पद्धतीने बघितला पाहिजे. तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर बघितले असतील तर तुमच्या लक्षात येईल का केंद्रीय विद्यापीठं बघताना मग 54 आहेत हे लक्षात ठेवायचं आहे. कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक केंद्रीय विद्यापीठ आहेत ते लक्षात ठेवायचं आहे. थर्ड थिंग, पहिलं केंद्रीय विद्यापीठ कोणतं आहे पहिलं ते लक्षात ठेवायचं आहे. फोर्थ थिंग, विशिष्ट गटांसाठी कोणते केंद्रीय विद्यापीठ स्थापन केले आहे ते बघायचं आहे. म्हणजे ट्रायबल विद्यापीठं असतील, कृषी विद्यापीठं असतील, भाषांची विद्यापीठं असतील ते बघायचे आहेत. आणि फोर्थ थिंग, कोणत्या राज्यांमध्ये केंद्रीय विद्यापीठं असतात नाही ह्या गोष्टी बघायच्या आहेत. आणि आता महाराष्ट्र राज्य हे आपलं राज्य आहेत म्हणून महाराष्ट्रामध्ये कोणते केंद्रीय विद्यापीठ आहे. मग आहे समजा महात्मा गांधी राष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, मग लगेच हिंदी विद्यापीठ काही स्थापन झालं मग तिथं डेली जाण्याची आवश्यकता असते. ह्या गोष्टी तुमच्या प्रॉपरली जर झाल्या ना तर तुम्हाला पास होण्यापासून कोणीही रोखत नाही. आता बघूया आपण काही महत्त्वाचे क्वेश्चन. पहिला क्वेश्चन बघूया. पहिला क्वेश्चन आहे देवदासींचा प्रश्न नीट वाचा. देवदासींच्या उदरनिर्वाहाकरिता महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणती योजना सुरू केली आहे. आता जर तुम्ही प्रश्न नीट वाचला असेल तर तुमच्या लक्षात येईल पर्याय बघितल्यानंतर दुसरा जो पर्याय आहे त्याच्यामध्ये गृह हा शब्द इन्क्लूड आहे, समाविष्ट आहे. मला सांगा जर तुम्ही बघितलं ह्या योजनेचं स्वरूप, ह्या नावामध्ये ह्या योजनेचं स्वरूप दिलं असेल राज्यगृह योजना ही घर बांधण्यासाठीची योजना असेल आणि इथं आपल्याला विचारलं आहे उदरनिर्वाह करतेची योजना, त्याच्यामुळे तुम्ही हा पर्याय एलिमिनेट करू शकतात. बरोबर. आता बघा
थर्ड पर्याय बघा, मातृत्व सहयोग योजना. आता मातृत्व, जर तुम्ही तुमच्या सायंटिफिक नॉलेजचं ॲप्लिकेशन केलं तर मला सांगा, देवदासी या माता असू शकतात का? नसू शकतात. मग देवदासींसाठी मातृत्व सहयोग योजना आणण्याची काय आवश्यकता? एलिमेंट. बरं जाऊन द्या, तीही गोष्ट तुमच्या लक्षात नाही आली. तुमच्या लक्षात एवढं आलं ना, आपल्याला विचारलं आहे महाराष्ट्र शासनाने कोणती योजना सुरू केली आहे, आणि तुम्ही वाचताना जर फक्त आणि फक्त मातृत्व सहयोग योजना ही केंद्र सरकारची योजना एवढी जरी वाचलं असतं ना, तरी हा पर्याय एलिमेंट केला असता. बरोबर, संपला विषय. आता राहिला आपल्याकडे दोन पर्याय, स्वधार योजना आणि निर्वाह अनुदान योजना, पहिला आणि चौथा पर्याय. आता मला सांगा, तुमचं कन्फ्युजन आहे, पहिला क्लिक करू का चौथा क्लिक करू? आता एक लक्षात ठेवा, ह्या दोघं पर्यायांची तुलना करा, स्वधार योजना आणि निर्वाह अनुदान योजना. ह्या दोन्ही पर्यायांची तुलना केल्यावर तुमच्या लक्षात येईल का इथं आपल्याला उदरनिर्वाह करता विचारला आहे, चौथ्या पर्यायामध्ये निर्वाह शब्द तसाच टाकलेला आहे. म्हणजे थोडक्यात चौथा पर्याय हा पहिल्या पर्यायापेक्षा प्रोबेबली ॲन्सर असण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे. उत्तर निर्वाह अनुदान योजना मारा. बरोबर. आणि त्याच्या पलीकडे जाऊन, याचं उत्तर आहे 4, निर्वाह अनुदान योजना. त्याच्या पलीकडे जाऊन ज्यांनी स्वधार योजना वाचताना स्वधार योजना नीट वाचली असेल ना, तो स्वधार योजना हा पर्याय लिमिट करतो. तर बघूया आपण काय आहे. स्वधार योजना ही केंद्र सरकारने, काय भारत सरकारने, महाराष्ट्र सरकारने नाही, केंद्र सरकारने आणलेली 2001 साली केंद्र सरकारने आणलेली ती योजना होती. बरोबर. ती योजना कशासाठी होती? तर देवदासी असतील, वेश्या व्यवसायातून मुक्त झालेल्या महिला असतील, कैद्या कार्यालय मुक्त झालेल्या महिला असतील, अशा ज्या काही शोषित महिला होत्या ना, त्या शोषित महिलांची राहण्याची सोय करण्यासाठी केंद्र सरकार या स्वधार योजनेअंतर्गत स्वधार गृहे तयार करणार होते. आणि या स्वधार गृहाच्या माध्यमातून त्या शोषित महिलांना प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जाणार होत्या. ती योजना तयार झाली होती 2001 साली. बरोबर. त्यावरून तो पर्याय तुम्ही नीट करू शकता. आता मातृत्व सहयोग योजना बद्दलची आपण माहिती घेऊया. इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना ह्या नावाने ती योजना अस्तित्वात आहे. ती योजना केंद्र सरकारने 2010-11 साली आणली होती. त्या योजनेचा उद्देश काय होता माहिती का? स्तनदा व ज्या गर्भवती माता होत्या ना, त्या गर्भवती मातांचं त्यांच्या प्रसूतीच्या काळामध्ये वेतनावर कोणत्या स्वरूपाचा परिणाम होऊ नये म्हणून केंद्र सरकार त्या 19 वर्षावरील गर्भवती व स्तनदा मातांना 4,000 रुपये हे अनुदानाच्या स्वरूपात देणार होते. लक्षात ठेवा, 4,000 रुपये अनुदान स्वरूपात देणार होते. आता ह्या केंद्र सरकारने या इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेचं 1 मे 2017 रोजी पुनर्रचना केली आणि केंद्र सरकारने प्रधानमंत्री मातृवंदना योजना आणलेली आहे. प्रधानमंत्री मातृवंदना योजना आणलेली आहे. आता ह्या वंदना योजनेचा आपण धावताळा घेऊया. प्रधानमंत्री मातृवंदना योजना केंद्र सरकारने ह्या इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेची पुनर्रचना करून 1 मे 2017 रोजी ही योजना आणली. ह्या योजनेचा उद्देश काय होता? ज्या माता 19 वर्षावरील असणाऱ्या गर्भवती व स्तनदा माता ज्या आहेत, त्या माता त्यांच्या प्रसूतीच्या काळामध्ये त्यांच्या नोकऱ्या सोडल्यामुळे त्यांच्या वेतनावर कोणत्या प्रकारचा परिणाम होऊ नये म्हणून त्यांना 6,000 रुपये जे आहे ना, ते अनुदानाच्या स्वरूपात ह्या योजनेअंतर्गत दिले जाणार होतं. लक्षात ठेवा. आता थर्ड थिंग कोणती आहे? लाभार्थ्याचा गट. तर ह्या प्रधानमंत्री मातृत्व वयोयोजनासाठी लाभार्थी कोण, हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. तर लक्षात ठेवा, पहिला थिंग 19 वर्ष वयापेक्षा जास्त असणाऱ्या सर्व स्तनदा व गर्भवती महिला. पण एक लक्षात ठेवा, स्तनदा व गर्भवती महिला. आता तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे याच्यामध्ये की त्या 19 वर्षावरील महिलांनी कोणत्याही प्रकारचा मॅटर्निटी पेड लीव्हचा फायदा घेतलेला नसावा. मला सांगा, मॅटर्निटी पेड लीव्हचा फायदा घेणाऱ्या महिलांना याचा अंतर्गत कसा लाभ देतील? मुळात म्हणजे त्यांना मॅटर्निटी लीव्ह घेताना त्यांना पगार दिलेला आहेच ना, मग ॲडिशनल याच्या अंतर्गत लाभ का द्यायचा? त्यांचा पगार वेतनावर कोणत्या प्रकारचा परिणाम झाला होता का? नव्हता. आपल्याला वेतनावर परिणाम होऊ नये म्हणून याच्या अंतर्गत लाभ द्यायचा आहे. म्हणून मॅटर्निटी पेड लीव्ह घेणाऱ्या महिलांना याच्या अंतर्गत लाभ भेटणार नाही. थर्ड थिंग, लाभ हा फक्त पहिल्या बाळाच्या जन्माच्या वेळेसच दिला जाईल, दुसऱ्या बाळाच्या जन्माच्या वेळेस नाही. पहिल्या बाळाच्या जन्माच्या वेळेसच या अंतर्गत लाभ दिला जाईल, पहिल्या बाळाच्या जन्माच्या वेळेस. आता लाभाचं स्वरूप काय होतं तेही महत्त्वाचं आहे, तर ते आपण बघू. लाभार्थी झाले. आता लाभाचं स्वरूप, लाभ दिला जाणार होता 6,000 रुपये या योजनेअंतर्गत. कोणत्या? प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार होता 6,000 रुपये. आता 6,000 रुपये लाभ कसा दिला जाणार होता? तर तो दिला जाणार होता 5,000 रुपये या
मातृवय वंदन योजनेअंतर्गतचा आणि 1,000 रुपये जो होता तो जननी सुरक्षा योजनेअंतर्गतचा. जननी सुरक्षा योजना आपण बघितलीच होती. 12 एप्रिल 2005 रोजी जी योजना आणण्यात आली संस्थात्मक प्रसूतीचं प्रमाण वाढवण्यासाठी आशा वर्कर आणि त्या मातेला 1,000 रुपयाचं अनुदान ह्या अंतर्गत दिलं जात होतं. म्हणजे 5,000 रुपये मातृवय वंदन योजनेचे आणि 1,000 रुपये जननी सुरक्षा योजनेचे असे 6,000 रुपये ह्या योजनेअंतर्गत दिले जाणार होते. बरोबर. आता एक लक्षात ठेवा तुम्ही पुढची थिंग ती म्हणजे हे जे काही 5,000 रुपये दिले जाणार होते ते एकाच टप्प्यात दिले जाणार होते. आयोग इथं आपल्याला कन्फ्यूज करू शकतं का दिलेल्या जाणाऱ्या 5,000चा लाभ हा एकाच टप्प्यात डिलिव्हर करायचा होता. चूक. तो दिला जाणार होता 3 टप्प्यात. 2 नाही 4 नाही 3 टप्प्यात. आता 3 टप्प्यात कसं द्यायचा होता तर पहिलं म्हणजे पहिल्या टप्प्यात 1,000 रुपये द्यायचे होते. पहिल्या टप्प्यात 1,000 रुपये द्यायचे होते आणि ते कधी द्यायचे होते गर्भधारणेची नोंद केल्यावर. दुसरा जो टप्पा असेल त्या टप्प्यात 2,000 रुपये द्यायचे होते. ते कधी द्यायचे होते तर ते द्यायचे होते बाळाची नोंद केल्यानंतर. लक्षात ठेवा कधी द्यायचे होते बाळाची नोंद बाळाची नोंद केल्यानंतर गर्भधारणा झाल्यानंतर बाळाची नोंद केल्यानंतर 2,000 रुपये दिले जाणार होते. लक्षात ठेवा. आणि तिसरा टप्पा त्याच्यामध्ये 2,000 रुपये दिले जाणार होते. तो टप्पा दिला जाणार होता बाळाचं लसीकरण केल्यावर. लक्षात ठेवा. असे 3 टप्प्यात हे 5,000 रुपये दिले जाणार होते आणि हे 1,000 रुपये जे आहेत ते जननी सुरक्षा योजनेअंतर्गत त्यांना डिलिव्हर केले जाणार होते. त्यासाठी होती त्यांनी त्यांची प्रसूती जी आहे ती सरकारी किंवा खाजगी दवाखान्यांमध्ये केली पाहिजे. म्हणजे संस्थात्मक प्रसूतीला त्यांनी प्राधान्य दिलं पाहिजे यासाठीची ती योजना होती. आता आपण बघूया पुढचा क्वेश्चन. याचा अप्रोच खूप सोपा आहे. निर्वाह या शब्दावरून तुम्ही सरळ 4थ्या पर्यायाकडे येऊन जातात. तुम्हाला पुढचे बाकीचे पर्याय वाचण्याची सुद्धा आवश्यकता राहत नाही. फक्त योजना त्या पद्धतीने वाचण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्र शासनाची विचारलेली स्वाधार मातृत्व सहयोग योजना दोन्ही पर्याय निवड झाले आणि गुरुवार या शब्दावरून घर बांधण्यासाठी असेल तोही पर्याय निवड होतो. राहिला फक्त निर्वाह अनुदान योजना. डायरेक्टली निर्वाह शब्दावरून तुम्हाला त्याचं उत्तर भेटून जाईल. दुसरीकडे काय बघण्याची आवश्यकता नसते. अशी अप्रोच डेव्हलप करा. आता बघू सेकंड क्वेश्चन. 1969 साली सुरू झालेल्या राष्ट्रीय सेवा योजनेचा उद्देश काय आहे. प्रश्न बघायचा आहे आपल्याला. सेकंड 1969 साली सुरू झालेल्या राष्ट्रीय सेवा योजनेचा उद्देश काय आहे. जर तुम्ही प्रश्न नीट वाचला आणि जर तुम्ही योजना वाचताना त्या योजनेच्या नावांमधून त्याचे उद्देश जर काढायची टेक्निक जर डेव्हलप करत असाल तर नक्कीच तुम्ही या प्रश्नाच्या उत्तराकडे याल. तरी आपण बघूया. राष्ट्रीय सेवा योजना याच्यामध्ये सेवा हा शब्द अंतर्भूत आहे. बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय असणार आहे. याचा अर्थ सेवेमधून सेवेच्या मार्फत सामाजिक सेवा ज्या आहेत त्या सामाजिक सेवेच्या मार्फत काहीतरी उद्देश सफल केला जात असणार आहे. लक्षात ठेवा. हे तुमच्या लक्षात आलं मग तुम्ही सहज सेवा या शब्दावरून पहिला आणि तिसरा पर्याय इलिमिनेट करता. इलिमिनेट केला. लक्षात ठेवा. काय इलिमिनेट केला. इंग्लिशमध्ये वाचा. एज्युकेशन कॉपरेशन आणि वेलफेअर हा पर्याय इलिमिनेट करता सहज. कारण आपल्याला काय बघायचं आहे सर्व्हिस सेवा मराठी वाचा तरी तुमच्या लक्षात येईल. नॅशनल सर्व्हिस राष्ट्रीय सेवा. म्हणजे ह्या योजनेमध्ये सेवा या हा घटक अंतर्भूत असणार. त्याच्या नावावर लक्षात जातं. पहिला आणि तिसरा पर्याय निवड केला. आता आपल्याला चॉईस करायचं आहे त्या 2 पर्यायांमध्ये सेवेतून उत्कृष्टता आणि सेवेतून शिक्षण या 2 पर्यायांमध्ये. आता ह्या 2 पर्यायांची आपल्याला तुलना करायची कारण कन्फ्यूज झालोय आपण काय चॉईस करावं काय नाही. जर तुम्ही बघितलं इथं शिक्षण हा शब्द आहे, इथं शिक्षण हा शब्द आहे आणि इथंही शिक्षण हा शब्द आहे. इथं शिक्षण शब्द आहे, इथंही शिक्षण शब्द आहे आणि इथंही शिक्षण शब्द आहे. मला सांगा पेपर सेटरच्या जर सायकोलॉजीचा जर तुम्ही विचार केला तर तो 3 ठिकाणी शिक्षण हा शब्द वापरत असेल तर नक्कीच हा पर्याय मोस्ट प्रॉब्लेम आन्सर असण्याची शक्यता आहे ना. म्हणजे उत्तर आलं सेवेतून शिक्षण. हा पर्याय निवड केला. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सेवेतून शिक्षण. लक्षात घ्या. आता आपण बघूया राष्ट्रीय सेवा योजना काय होती. जर तुम्ही वाचलं असेल राष्ट्रीय शिक्षण धोरण 1968 तर तुमच्या डोळ्यासमोर लगेच उभं राहतो पर्याय क्रमांक 4. पण तुम्हाला मग राष्ट्रीय शिक्षण धोरण तशा अनुषंगाने वाचण्याची आवश्यकता असते. एक लक्षात ठेवा. राष्ट्रीय शिक्षण धोरण 1968 सामाजिक सेवेच्या माध्यमातून शिक्षण देण्याची शिफारस कोठारी समितीने जशी केली होती ना तोच उद्देश ह्या राष्ट्रीय शिक्षण धोरण 1968 होता की सामाजिक सेवेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण द्या. आणि याची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारने महात्मा गांधींच्या 100व्या जयंतीच्या दिवशी कोणत्या 100व्या जयंती दिवशी म्हणजे 2 ऑक्टोबर 1969 ही राष्ट्रीय सेवा योजना आणली होती. आता ही योजनेची अंमलबजावणी कोण करतं तर मिनिस्ट्री ऑफ यूथ
अँड स्पोर्ट्स, युवा व खेळ मंत्रालय जे आहे ना ते ह्या योजनेचा अंमलबजावणी करत आहे. आता ह्या योजनेचा उद्देश काय आहे लक्षात ठेवा. ह्या योजनेचा उद्देश आहे एज्युकेशन थ्रू सर्व्हिस. ह्या योजनेचा उद्देश आहे एज्युकेशन थ्रू. आणि ह्या योजनेचा मोटो सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, नॉट मी बट फॉर यू. नॉट मी बट फॉर यू लक्षात ठेवा. नॉट मी बट यू हा या योजनेचा मोटो आहे. हाही तुम्ही लक्षात ठेवा. आता या योजनेमार्फत काय केलं जाणार होतं तुम्हाला माहिती आहे. उच्च शिक्षणामध्ये शिक्षण घेणारे जे काही पदवीचे मुलं आहेत त्या पदवीच्या मुलांचे गट तयार केले जाणार होते. म्हणजे जे इच्छुक मुलं आहेत ते इच्छुक मुलांचे गट तयार केले जाणार होते आणि त्या मुलांना एखाद्या खेळाशी संलग्न करण्यात येणार होतं. तुम्ही NSSची ट्रिप केलीच असेल, ज्यांनी केली असेल त्यांच्या लक्षात येऊन जाईल बरोबर. त्यामार्फत काय केलं जाणार होतं थोडक्यात सामाजिक सेवेच्या माध्यमातून त्या मुलांना सामाजिक समस्यांचं निराकरण व्हावं यासाठीची ही योजना होती, बाकी काहीच नव्हतं लक्षात ठेवा. सेवा या शब्दामध्येच याचं उत्तर दिलेलं आहे. आणि शिक्षण 3 वेळा बदललं आहे तर शिक्षण येऊन जाईल. आणि 1968च्या धोरणानुसार जर ही योजना आणली गेली असेल तर मग नक्कीच शिक्षण हा शब्द याच्यामध्ये अंतर्भूत असणारच आहे. आता आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. शालेय शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि बदल घडवून आणण्यासाठी NGO CSR राज्य यांना समन्वयासाठी कोणते पोर्टल विकसित केले आहे. तुम्ही पोर्टल हा शब्द हायलाइट करा. आता बघूया आपण ॲन्सर. पहिला सबका साथ सबका विकास, दुसरा आहे शाळा सारथी, तिसरा शिक्षा अभियान, चौथा साक्षरता अभियान. पहिला पर्याय बघा सबका साथ सबका विकास. सबका साथ सबका विकास हे पोर्टल आहे का नाही, मोदी सरकारची ती घोषणा आहे घ्यायला, ते पोर्टल नाही. दुसरा पर्याय बघू शाळा सारथी. शाळा सारथीबद्दल मला माहीत नाही. तिसरा पर्याय बघू शिक्षा अभियान. याच्यातच दिलं आहे का हे अभियान आहे, पर्याय एलिमिनेट झाला. चौथा बघू साक्षरता अभियान. याच्यातच दिलं काय आहे का हे अभियान आहे, तोही पर्याय एलिमिनेट झाला. राहिला काय शाळा सारथी उत्तर. आपल्याला पोर्टल विचारलेलं आहे, संकेतस्थळ विचारलं आहे, आपल्याला योजना किंवा कार्यक्रम विचारलेला नाही. सबका साथ सबका विकास हे स्लोगन आहे, शिक्षा अभियान आणि साक्षरता अभियान हे अभियान आहेत. पर्याय एलिमिनेट झाल्या. आणि तुम्हाला सांगतो आयोगाचं अजून एक कन्फ्युजन करणारी एक गोष्ट असते. शिक्षा अभियान म्हणजे सर्व शिक्षा अभियान त्यांना म्हणायचं होतं, बाकी काही नव्हतं म्हणायचं. आणि सर्व शिक्षा अभियान हे आपल्याला माहितीच आहे काय आहे. जे 2001-2 साली प्राथमिक शिक्षणाचं प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकरण साध्य करण्यासाठी आणलेली ही प्राथमिक शिक्षणाबद्दलची एक क्षेत्रीय योजना होती बरोबर. सर्व शिक्षा अभियान 2001-2 साली केंद्र सरकारने आणली. आता ह्या अभियानाअंतर्गत तुम्हाला माहितीच आहे प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकरण करण्याचा उद्देश ठेवण्यात आला होता. 2003 पर्यंत आपल्याला ते प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकरण करायचं होतं. हे या सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत सांगण्यात आलं होतं ना. प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकरण करायचं म्हणजे काय करायचं थोडक्यात, जे काही मुलं आहेत 6 ते 14 वर्ष वगैरे त्या सर्व मुलांना प्राथमिक शिक्षणाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्यायच्या बस. आणि वर्गांमध्ये असणारं उपस्थितीचं प्रमाण 100% वाढवायचं. हा घटक म्हणजेच प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकरण, बाकी काही नाही. आता याच्या अंतर्गत आपण बघितलं पण होता सर्व शिक्षण अभियानांतर्गत मुलींवर व अपंग शिक्षणावर जास्तीत जास्त भर देण्यात आला होता. मग त्यासाठी मुलींसाठी असणारी 2003चं स्पेशल प्रोग्राम, 2004-05चं कस्तुरबा बालिका विद्यालय वगैरे आपण त्यामध्ये बघितलंच होतं बरोबर. आणि आता साक्षरता अभियान काय होतं, राष्ट्रीय साक्षरता अभियान ती योजना होती का अभियान होतं ते राष्ट्रीय साक्षरता अभियान 1986च्या धोरणानुसार 1986च्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनुसार 1986च्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनुसार राजीव गांधींनी आणलेले हे अभियान होतं बरोबर. 5 मे 1988 रोजी 15 ते 35 वर्ष वयोगटातील प्रौढांना कार्यात्मक साक्षर करण्याचा उद्देश हा हे राष्ट्रीय साक्षरता अभियानाअंतर्गत आपण साध्य करणार होतो लक्षात ठेवा. त्यासाठी ते अभियान होतं ना, मग तोही पर्यंत तुम्ही सहज एलिमिनेट करू शकला असता. आता बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. आता प्रश्न नीट वाचायचा आहे आपल्याला. मतदारांची संख्या वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांकडून महाविद्यालय प्रवेश घेतानाच हा शब्द हायलाइट करायचा आहे. नमुना 6 सुद्धा भरून घेण्यात येतो. याकरिता भारतीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार विशेष मतदार नोंदणी अभियान राबवण्यात येते. तर त्या अभियानाचा कालावधी खालीलपैकी कोणता आहे. नीट प्रश्न वाचला. विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयात प्रवेश घेतानाच. मला सांगा जानेवारीमध्ये प्रवेश प्रक्रिया राबवली जाते का नाही, पर्याय एलिमिनेट झाला
बरोबर. आता मला सांगा ऑगस्ट जो आहे, ऑगस्ट महिना, त्या ऑगस्ट महिन्यामध्ये ऑफकोर्स महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली असते. पर्याय गेला. राहिला कोणता? पर्याय 2 आणि पर्याय 3, जून आणि जुलै. मला सांगा मतदार नोंदणी कोणत्या गटाची करायची आहे? 18 वर्ष वयोगट झालेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची. म्हणजे थोडक्यात 12वी नंतर ज्याचं शिक्षण झालेलं आहे, 12वी शिक्षण झाल्यानंतर महाविद्यालयात जो प्रवेश घेत असेल त्या मुलासाठी त्या मुलाची आपल्याला मतदार नोंदणी करायची आहे ना. तर मग आपल्याला आता बघायचं आहे जून आणि जुलैमध्ये आपल्याला काय चॉईस करायचे ते. आता मला सांगा आयोगाने आपल्याला काय सांगितलं आहे? महाविद्यालयात प्रवेश घेतानाच भरून घेतला जातो. आता प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होते? जर तुम्ही जनरल ॲनालिसिस केलं का 12वीची जी परीक्षा आहे ती परीक्षा बेसिक 12वीचे निकाल जे असतात ते बेसिकली 10 ते 15 जूनच्या दरम्यान येतात. आणि 10 ते 15 जूनच्या दरम्यान आल्यानंतर 30 जूनपर्यंत वगैरे काहीतरी फॉर्म भरण्याची वगैरे प्रक्रिया चालू असते. आणि ती प्रक्रिया लोटल्यानंतर कॅप राऊंड वगैरे काय असेल वगैरे काय असेल त्याच्यामध्ये आपल्याला पडायचं नाही. ती कॅप राऊंडची वगैरे प्रक्रिया चालते जून एंडिंगपर्यंत. मग जुलैच्या स्टार्टिंगला काय होतं सुरू? प्रवेश प्रक्रिया सुरू होते. ॲडमिशन घ्यायची प्रोसेस जुलैमध्ये सुरू होत असते. म्हणजे थोडक्यात जुलै उत्तर असेल ना, जून नसेल. जूनमध्ये तर प्रवेश प्रक्रिया सुद्धा सुरू होत नसते. प्रवेश प्रक्रिया तर सुरू होते जुलैमध्ये. प्रवेश प्रक्रिया म्हणजे प्रवेश घेतानाचा काल त्याने विचारला आहे. त्या अनुषंगाने तुम्ही ह्या उत्तराला प्रिपेअर करू शकता. प्रश्नसुद्धा नीट वाचत जायचे. ह्या ज्या गोष्टी असतात ना ह्या गोष्टीवर सुद्धा आयोग नेहमी हायलाईट करून प्रश्न विचारत असते. आता आपण बघू पुढचा क्वेश्चन नीट वाचायचा आहे. महाराष्ट्र शासन आदिवासी क्षेत्रातील ग्रामपंचायतींना विकासाकरिता कोणत्या योजनेअंतर्गत 5% निधी उपलब्ध करून देते? कोणत्या योजनेअंतर्गत म्हटले त्यांनी? अंडर व्हिच स्कीम म्हटलेलं आहे. डच द महाराष्ट्र गव्हर्नमेंट प्रोव्हाइड असं आपल्याला त्यांनी विचारलं आहे. बरोबर. पेसा योजना, शबरी योजना, शालेय आरोग्य व्यवस्थापन योजना, ठक्कर बाप्पा योजना, असे 4 स्टेटमेंट, असे 4 योजना आपल्याला त्यांनी दिलेल्या आहे. आपल्याला परत काय विचारलं? आपल्याला विचारलेलं काय आहे त्यांनी? महाराष्ट्र शासन आदिवासी क्षेत्रातील ग्रामपंचायतींना विकासाकरिता कोणत्या योजनेअंतर्गत, म्हणजे कोणत्या योजनेअंतर्गत म्हणजे काय? एका योजनेअंतर्गत येत असणार आहे. 5% निधी उपलब्ध करून देते. म्हणजे थोडक्यात महाराष्ट्र शासन एका अशा एकूण योजनेअंतर्गत हा 5% निधी उपलब्ध करून देणार आहे. अंडर व्हिच स्कीम, स्कीम्स नाही म्हटलेलं त्यांनी, स्कीमच म्हटलेले. म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे का एका योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार 5% निधी उपलब्ध करून देत आहे आणि त्यांना म्हणायचं आहे. बरोबर. पण त्यांनी आपल्याला काय सांगितलं? वरीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? म्हणजे एका योजनेअंतर्गत आपल्याला ह्या आदिवासी घटकांना 5% निधी उपलब्ध करून दिला जात आहे. 3 योजनांअंतर्गत, उरलेल्या ज्या 3 योजना आहेत त्याच्या अंतर्गत निधी उपलब्ध करून दिला जात नाही. मग पर्याय उत्तर काय असणार आहे? नाही म्हणून सांगितलं आहे त्यांनी. वरीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? बरोबर नाही सांगितलं आहे. चुकीचं आहे म्हणजे काय? 3 योजनांअंतर्गत निधी उपलब्ध करून दिला जाणार नाही, एका योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यांनी त्यांच्या प्रश्नामध्ये ते सांगितलेलं आहे. अंडर व्हिच स्कीम म्हणजे उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. कारण आपल्याला 3 योजना नाही आहे ना, 3 योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिलं जात नाही आणि आपल्याला इनकरेक्ट विचारलेलं आहे. त्या अनुषंगाने तुम्ही पर्याय क्रमांक 3ला चॉईस करशाल. 1 गेला, 2 गेला, 4 गेला. आता बघूया आपण वरवर धावता आढावा या योजनांचा. पेसा योजना ही मुळातच म्हणजे जे काय आपले शेड्यूल एरियाज असतात त्या शेड्यूल एरियाजमध्ये सामाजिक साधन निर्माण व्हावी यासाठी या पेसा योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून दिला जातो. आता शबरी योजना जी आहे ना ती शबरी योजना आहे घरकुलची योजना. म्हणजे आदिवासी भागातील आदिवासी क्षेत्राला जे असतील मग त्याच्यामध्ये ITDP प्रोजेक्ट आला, माडा प्रोजेक्ट आला, मिनी माडा आला. जे तुम्ही आदिवासी या घटकामध्ये शिकलात असाल. मिनी माडा जे आला, ट्रायबल सब प्लॅन जे आले, ह्या ट्रायबल सब प्लॅन, ITDP माडा, मिनी माडा ह्या प्रोजेक्टमधले जे काही आदिवासी घटक असतील ना त्या आदिवासी घटकांना ह्या शबरी योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी अनुदान दिलं जाणार होतं. घर बांधण्यासाठी अनुदान दिलं जाणार होतं. लक्षात ठेवा, घर बांधण्यासाठी अनुदान दिलं जाणार होतं. त्यासाठी लाभार्थी कोण होते? लाभार्थी होते 1 लाखपेक्षा कमी उत्पन्न असणारे आदिवासी कुटुंब. आणि जर तेच कुटुंब नगर परिषद क्षेत्रामध्ये असेल तर त्या आदिवासी व्यक्तीचं उत्पन्न हे 1,1.5 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे. आणि जर ते महानगरपालिका क्षेत्रातले असेल तर 2 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे. हेच घटक ह्या शबरी योजनेचा लाभ घेऊ शकत होते. बरोबर. आता लाभ कोणत्या स्वरूपात दिला जात होता?
शबरी योजनेअंतर्गत तर लाभ दिला जात होता, जे काही सपाट प्रदेशातील आदिवासी कुटुंब असेल त्यांना 42,000 रुपये, 1,32,000 रुपये जे होते ना ते ह्या योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी अनुदान दिलं जाणार होतं. या शबरी योजनेअंतर्गत, शबरी योजना आपण बघतोय बरोबर. आणि तेच जर घर, लक्षात ठेवायचं बरं का, 1,32,000 सपाट प्रदेशातील ते आदिवासी कुटुंब असेल तर 1,32,000 रुपये देणार होते. आणि तेच कुटुंब जर वाळवंटी, डोंगराळ किंवा आदिवासी भागातील असेल तर 1,42,000 रुपये जे होते ना, 1,42,000 रुपये ते त्यांना अनुदान स्वरूपात दिले जाणार होते. लक्षात असून द्या. बस बाकी काहीच नाही लक्षात ठेवायचं. आता ठक्कर बाप्पा योजना. ठक्कर बाप्पा योजना काय होती? ठक्कर बाप्पा योजना जी होती ती दुसरी काहीच नसून त्या ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत जो काय आपला ट्रायबल सब प्लॅन आहे, ट्रायबल सब प्लॅन म्हणजे थोडक्यात जे काही प्रकल्प असतात ना, आदिवासी प्रकल्प, धारणीचा प्रकल्प, पुन्हा घोडेगावचा प्रकल्प, राजूरचा प्रकल्प, किनवटचा प्रकल्प, असे प्रकल्प ऐकलेच असेल ना. ह्या प्रकल्पामध्ये असणारे जे काही याचे गावं होते ना, आदिवासी गावं, त्या आदिवासी गावाला सामाजिक सुरक्षेच्या जे काही संसाधनं आहेत ते संसाधनं ह्या ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत निर्माण केले जाणार होते. सामाजिक सुरक्षेचे संसाधनं म्हणजे कोणते हो? थोडक्यात रस्ते बांधणे असेल, त्या गावामधले आदिवासी गावांमधली रस्ते बांधणे असेल, नळ पाणी पुरवठ्याची योजना असतील, त्या आदिवासी गावांमध्ये शाळा असतील, असे जे काही पायाभूत सुविधा होत्या, ह्या पायाभूत सुविधा ह्या ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत पुरवल्या जाणार होत्या. लक्षात असून दे. आता बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. 40वा आहे, स्वच्छता मोहीम सुरू झाल्यानंतर त्याला लोक चळवळीचे स्वरूप प्राप्त झाल्याने ग्रामीण भागात स्वच्छतेच्या सुविधा पोहोचवण्याच्या प्रमाणात 42% टिंबटिंब टक्के अशी वाढ झाली. आपल्याला त्यांनी काय विचारलं आहे? 42% किती टक्के वाढ झाली आहे विचारलं आहे बरोबर. आता बघूया आपण पर्याय. म्हणजे मला इथं काय अपेक्षित आहे, प्रश्न तुम्ही नीट वाचला असेल तर तुम्हाला काय लक्षात येईल का आत्ता सध्याला स्वच्छ भारत अभियान जे आपण 2 ऑक्टोबर 2014 रोजी महात्मा गांधींच्या 145व्या जयंती दिवशी आणलं, त्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत घेतलेल्या प्रकल्पांमुळं ग्रामीण भागातील जे काही स्वच्छता आहे त्या स्वच्छतेचं प्रमाण किती टक्क्यापर्यंत जाऊन पोहोचलं आहे असं त्यांना म्हणायचं आहे. ज्यावेळेस अभियान आणलं त्यावेळेस किती होतं? 42% होतं. आता अभियान आणल्यानंतर किती टक्क्यापर्यंत पोहोचलं आहे ते आपल्याला विचारायचं आहे बरोबर. आता आपल्याला बघायचे आहे पर्याय. 50 बघा, 60 बघा आणि 55 बघा आणि 63 असे 4 पर्याय दिलेले. आता मला सांगा एक्झॅक्टली 50, 60, 55 ह्या फॉर्म्युल्यामध्ये ते उत्तर असू शकतं का? नसू शकतं. आपण लास्ट ज्यावेळेस PYQचा ज्यावेळेस लेक्चर मी तुम्हाला टाकलं होतं त्यावेळेस मी तुम्हाला प्रधानमंत्री ग्राम सडक योजना हायलाईट करताना सांगितली होती की ॲक्च्युअल ज्या फिगर असणार आहे त्या एवढ्या एक्झॅक्ट नसणार आहे. लक्षात ठेवा. ग्रामीण स्वच्छतेचं प्रमाण कितीपर्यंत पोहोचलं आहे ते आपल्याला विचारलं आहे. ती ॲक्च्युअल फिगर झाली. त्या ॲक्च्युअल फिगर जी आहे ना ती एवढी एक्झॅक्ट नसणार आहे 50, 60, 55. ती काहीतरी ऑड फिगर असणार आहे. 63 फिगर बघा, ऑड आहे ना, त्याच्यावरून त्याचं उत्तर 63 असणार आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत किती रस्त्यांची बांधणी करण्यात आली होती हा प्रश्न त्यांनी विचारला होता बघा. मी मागच्या वेळी तो डिस्कस पण केला होता मागच्या PYQमध्ये. तशाच स्वरूपाने हा प्रश्न सुद्धा तुम्ही अप्रोच करू शकला असता. बरं जाऊन द्या. आता ही आहे समजा रटाळ गोष्टी का बाबा नाही ऑड फिगर मारायची वगैरे असं सांगताय, त्याला काहीतरी थोडंफार तुम्ही याचा बॅकअप द्या, थोडा सायंटिफिक बॅकअप द्या. सायंटिफिक बॅकअप पण तुम्हाला सांगतो. जर तुम्ही स्वच्छ भारत अभियान ग्रामीण जर वाचलं असेल ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला हायलाईट करताना एक गोष्ट नेहमी हायलाईट केली जाते का स्वच्छ भारत अभियान ग्रामीणमुळं ग्रामीण स्वच्छतेचं जे ग्रामीण स्वच्छतेविषयी असणारं ग्रामीण त्याच्या सेवा उपभोगण्याचं जे उपभोगण्याचं यामध्ये जी वाढ आहे ना ती 50% झाली आहे असं नेहमी सांगत असतं. का स्वच्छ भारत अभियानामुळं ग्रामीण भागातील स्वच्छतेचं जे प्रमाण आहे ना ते 50% वाढलेलं आहे. स्वच्छतेच्या प्रमाणामध्ये 50% वाढ झाली असं नेहमी सांगितलं असतं. मग मला सांगा आपल्या इथे विचारलं आहे 42%. 42%मध्ये 50% वाढ झालेली आहे म्हणजे 42चे 50% म्हणजे 21 बरोबर. म्हणजे 42%मध्ये किती वाढ झाली आहे? 21% वाढ झाली आहे. 42 अधिक 41 21 बघा बरं 63% वाढ असं नेहमी सांगितलं जातं. सायंटिफिक गोष्टी ज्या आहेत त्याही परफेक्टली तुम्ही हिट लावून वाचण्याची आवश्यकता असते. प्रधानमंत्री स्वच्छ भारत अभियान ग्रामीण अंतर्गत ग्रामीण भागामध्ये स्वच्छतेचं प्रमाण जे आहे त्याच्यामध्ये 50% वाढ झाली आहे.
हे स्टेटमेंट ते होतं. काही विद्यार्थ्यांनी ते स्टेटमेंट हायलाईट करून डायरेक्टली सरळ सरळ 50 उत्तर मारलं होतं. तसं नव्हतं बरं का. त्यांनी 42% कितीपर्यंत स्वच्छतेचं प्रमाण वाढले हे सांगितलं होतं. आणि त्या स्टेटमेंटमध्ये काय सांगितलं होतं, स्वच्छ भारत अभियान ग्रामीण अंतर्गत ग्रामीण भागातील स्वच्छतेचं जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये 50% वाढ झाली आहे हे सांगितलं होतं. लक्षात ठेवा, काय हे सांगितलं होतं. मग 42 मध्ये 50% वाढ म्हणजे किती, 42 अधिक 21 63 असणार आहे. लक्षात ठेवा, ही गोष्ट हायलाईट मारायची आपल्याला, दुसरं काही नाही. बघूया आता पुढचं प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया 37वा. बलवंतराय मेहता समितीने त्रिसूत्री पद्धतीमध्ये ज्या शिफारशी मांडल्या त्यांना पंचायत राज असे कोणी संबोधले. प्रश्न खूप फनी आहे. बलवंतराय मेहता समितीने त्रिसूत्री पद्धतीमध्ये ज्या शिफारशी मांडल्या त्यांना पंचायत राज असे कोणी संबोधले असं विचारले त्यांनी. आता मला सांगा, बलवंतराय मेहता समिती कधीची होती, 1958ची. महात्मा गांधीचा मृत्यू कधी झाला, 1948 रोजी. पर्याय 1948 नुसार महात्मा गांधी गेला. आता बघायचं आहे आपल्याला डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, बलवंतराय मेहता. आता बलवंतराय मेहता समितीने ते मांडले आहेत शिफारशी, याचा अर्थ बलवंतराय मेहता समिती स्वतःहून त्याला पंचायत राज असं संबोधेल का, नाही. म्हणून पर्याय गेला बलवंतराय मेहता हे चूक. आता राहिला डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि पंडित जवाहरलाल नेहरू. आता आपल्याला हे 2 पर्यायांमध्ये विचार करायचा आहे. लक्षात ठेवा, सिंपल आहे, काहीच नाही. त्यांनी काय म्हटलेलं आहे, बलवंतराय मेहता समितीने शिफारशी मांडल्या. आता मला सांगा, आयोगाच्या कमिटीच्या शिफारशी कोणासमोर मांडल्या जात असतात, राष्ट्रपतींसमोर मांडल्या जातात का डायरेक्ट, नाही. नॅशनल कमिशन ऑफ SC आणि नॅशनल कमिशन ऑफ ST ह्या 2 आयोगांच्या शिफारशी सोडता राष्ट्रपतींकडे कोणत्याच शिफारशी डायरेक्टली सरळ सरळ मांडल्या जात नसतात. त्या सुरुवातीला मांडल्या जातात मंत्रिमंडळापुढं. आता मला सांगा, पंडित जवाहरलाल नेहरू त्यावेळेस काय होते, पंतप्रधान. मग शिफारशी कोणासमोर मांडल्या असतील, पंतप्रधानांसमोर. मग शिफारशी जर पंतप्रधानांसमोर मांडल्या असतील तर मग त्याला पंचायत राज कोण संबोधणार आहे, सिंपल आहे, पंडित जवाहरलाल नेहरू संबोधतील. ह्या लॉजिकने सुद्धा तुम्ही ते क्वेश्चन अप्रोच करू शकता. अशी लॉजिक डेव्हलप करा, काही प्रॉब्लेम नाही. आयोगाने आपल्याला काही सांगितलं नाही का तुम्ही काही लॉजिक वगैरे डेव्हलप करून उत्तर मारू नका, काही सांगितलं नाही. त्यांनी तर उलटं सिलेबसमध्ये ते त्यांनी मेन्शन केलेलं आहे का तुम्ही तुमच्या सामान्य नॉलेजच्या अनुषंगाने सुद्धा प्रश्न सॉल्व्ह करू शकतात. असे भरपूर लॉजिक आहे, असे भरपूर काय आपणेस आहेत. पण त्यासाठी पुस्तक त्या अनुषंगाने वाचण्याची आवश्यकता असते बरं का. पुस्तक त्या अनुषंगाने साचेबंद पद्धतीने तुम्ही वाचलं पाहिजे. आता बलवंतराय मेहता समिती काय होती तुम्हाला माहितीच आहे, पंचायत राज व्यवस्थेबद्दलची होती, जिने पंचायत राजमध्ये पंचायत राजची 30 सूत्रीय रचना असले पाहिजे असंही सांगितलं, तेही तुम्हाला माहिती आहे. आता बघूया आपण पुढचा क्वेश्चन वाचायचा आहे आपल्याला. कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार मार्गदर्शन कार्यक्रम हा, आणि आपल्याला हे 4 पर्याय दिले आहेत. पहिला आहे संपूर्ण शिक्षणाचा एकात्मिक भाग, दुसरा आहे शिक्षणाचा पूर्णतः बाहेरचा भाग, तिसरा आहे विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी असावे, आणि चौथा आहे संपूर्ण शिक्षणाचा सर्वसमावेश भाग असावा. आपल्याला विचारलं आहे कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार मार्गदर्शन कार्यक्रम हा कसा असावा असं विचारलं आहे, बरोबर. आता पर्याय क्रमांक 2 वाचा, शिक्षणाच्या पूर्णतः बाहेरचा भाग असावा. हे खूप आणि खूप एक्स्ट्रीम स्टेटमेंट आहे. मार्गदर्शन कार्यक्रमाला डायरेक्ट शिक्षणाच्या बाहेरचाच भाग म्हणून डिक्लेअर केलेलं आहे, जे की साध्य होऊ शकत नाही. मला सांगा, आपण वेगवेगळ्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून शिक्षण घेतच असतो ना. आपल्याला आपले नातेवाईक तर आपले हितचिंतक कायमच असतात, आपल्याला कायमच खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करून शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असतात वेगवेगळ्या पद्धतीतून. आणि आपले मित्रमंडळ आहेच, कायमस्वरूपी मार्गदर्शकाची भूमिका ते बजावत असतात. मग मला सांगा, या मार्गदर्शन कार्यक्रमाला शिक्षणाच्या बाहेर ठेवलं जात असणार आहे का, नाही. तो पर्याय तुम्ही इलिमिनेट करू शकता. आणि शक्यतो तुमचा अप्रोच असा ठेवायचा का जे एक्स्ट्रीम स्टेटमेंट असतात ना ते शक्यतो इलिमिनेट करायचे असतात. पूर्णतः या शब्दावरून एक्स्ट्रीम स्टेटमेंट होऊन जाईल, पर्याय इलिमिनेट होऊन जाईल. आता तिसरा पर्याय बघा, विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी असावे. विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी असावे असं त्यांनी म्हटले. मला सांगा, मार्गदर्शनाची आवश्यकता फक्त आणि फक्त विशेष गरजा असलेल्या मुलांसाठीच आहेच का, वंचित घटकांसाठीच मार्गदर्शन लागतं का आपल्याला, नाही. आपल्याला बाकीच्या घटकांसाठी सुद्धा मार्गदर्शन पाहिजे ना. म्हणजे तो विशेष घटकातल्या मुलांसाठी नसेल मार्गदर्शन, म्हणजे सर्वांसाठी, ओपन टू ऑल, गायडन्स इज ओपन टू ऑल, सगळ्यांसाठी आवश्यक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 गेला. आता बघूया पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये. आता आपल्याला कन्फ्युजन आहे का दोन्हीपैकी आपल्याला काय चॉईस करायचं आहे, काय मारायचं आहे. इथं भरपूर आमचं कन्फ्युजन होतं, इथं बरेचसे प्रश्न चुकतात, आणि इथं बरेचसे प्रश्न चुकल्यामुळं आपण म्हणतो माझी शिली मिस्टेक झाली आणि माझे प्रश्न माझे हातचे मार्ग गेले. तर आपल्याला आता ह्या 2 पर्यायामध्ये चॉईस करताना कसं चॉईस करायचं, याच्यामध्ये स्मार्टनेस पाहिजे. तर बघूया,
आणि असे भरपूर प्रश्न आहेत जिथं आपल्याला 2 पर्यायापैकी चॉईस करावं लागत असतं. तर इथे बघायचं आहे संपूर्ण शिक्षणाचा एकात्मिक भाग असावा. चौथा दिला आहे संपूर्ण शिक्षणाचा सर्वसमावेश भाग असावा. मला मराठीमध्ये काय म्हणायचं आहे ते समजलं नाही, मी इंग्लिशमध्ये वाचतो. इंटेग्रल पार्ट ऑफ होल एज्युकेशन सिस्टीम. चौथा इन्क्लुझिव्ह पार्ट ऑफ एज्युकेशन सिस्टीम. आज जर तुम्ही पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4ला जर कम्पेअर केलं, त्यांची तुलना जर केली, तर तुमच्या लक्षात येईल का इथं हुल हा शब्द टाकलेला आहे, इंटेग्रल पार्ट ऑफ होल एज्युकेशन सिस्टीम, आणि इथं हा हुल हा शब्द नाही. अशा सिच्युएशनमध्ये काय करायचं असतं माहिती का, ज्या पर्यायामध्ये जास्तीत जास्त पॉईंट्स कव्हर केलेले आहेत, जास्तीत जास्त गोष्टी कव्हर केलेल्या आहेत, जे पर्याय खूप आणि खूप पॉझिटिव्हली सांगितलेले आहेत, ते पर्याय आपण चॉईस करायला प्राधान्य द्यायचं. आज जर तुम्ही पर्याय क्रमांक बघितला तर इंटेग्रल पार्ट ऑफ होल एज्युकेशन सिस्टीम म्हणजे थोडक्यात ह्या गायडन्स प्रोग्रामला संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचा भाग केलेला आहे ह्या पहिल्या पर्यायामध्ये. आणि चौथ्या पर्यायामध्ये बघा इन्क्लुझिव्ह पार्ट ऑफ एज्युकेशन सिस्टीम, त्यामुळे त्यांनी काहीच मेन्शन केलं नाही का कोणत्या एज्युकेशन सिस्टीमचा, कोणत्या शैक्षणिक व्यवस्थेचा तो पार्ट आहे, हे कोणत्याच पर्यायामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं नाही. त्याच्यामुळे मला सांगा, हा पर्याय जो असतो चौथा पर्याय तो मोस्ट लिमिटेड पर्याय आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काही अर्थ सुद्धा सूचित होत नाही आणि त्याच्यामध्ये स्वतःला लिमिटेशन पण टाकलेलं आहे. काही एज्युकेशन सिस्टीममधला काही असा पर्टिक्युलर भागच असेल, म्हणजे प्राथमिक शिक्षणाची व्यवस्थेचा पार्ट असावा की माध्यमिक शिक्षणाच्या व्यवस्थेचा पार्ट असावा की उच्च शिक्षणाच्या व्यवस्थेचा पार्ट असावा, ते त्यांनी इथं सांगितलेलंच नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 लिमिट मारा. त्या तुलनेत पर्याय क्रमांक 1 जो आहे तो प्रोबेबल वाटतो आपल्याला, कारण त्यांनी मेन्शन करायला सांगितले इंटिग्रल पार्ट ऑफ फुल एज्युकेशन सिस्टीम, संपूर्ण शैक्षणिक व्यवस्थेचा तो भाग असावा, इथं मेन्शन केलेलं त्यांनी. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 1 उत्तर यायचं असण्याची शक्यता आहे. इथं गेम असतो सगळा. ह्या 2 जे पर्याय निवड करतात ना, त्या 2 पर्यायांपैकी कोण जास्त चॉईस चांगल्या प्रकारे करतो त्याला नक्कीच 6 ते 7 मार्कचा फायदा होतो. आणि ज्याला अशा 2 पर्यायामधून चॉईस करून उत्तर काढण्याची टेक्निक आलेली असते ना, त्याला प्रत्येक पेपरला 6 ते 7 मार्कचा फरक होत असतो. आणि प्रत्येक पेपरला 6 ते 7 मार्कचा फरक झाला, 6 × 5 30 मार्क, नक्कीच त्याचे 30 मार्क्स वाढतात. आणि 520 आणि 550 मध्ये 30 मार्कचाच फरक आहे. 520 मधला विद्यार्थी लिस्टमध्ये नाही, 550 मधला विद्यार्थी DYSP आहे. हे आपल्याला डेव्हलप करण्याची आवश्यकता आहे. पुस्तकांची यादी नका डेव्हलप करू, ह्या गोष्टी डेव्हलप करा चांगल्या. बघूया आता कोठारी कमिशन काय होतं, कोठारी कमिशनचा धावता बघूया. कोठारी कमिशन हा भारतात तत्कालीन केंद्र सरकारने 1964 साली ह्या कोठारी आयोगाची स्थापना केली होती. हा कोठारी आयोग जो होता ना, त्या कोठारी आयोगाला भारतातील पहिलं शैक्षणिक धोरण करण्याची जबाबदारी टाकण्यात आली होती. ह्या आयोगाचे अध्यक्ष जे होते ना, ते होते कोठारी. आणि आयोगामध्ये सदस्य होते 14. त्या 14 सदस्यांपैकी 7 काही सदस्य भारतीय होते आणि काही सदस्य होते ते इतर देशांचे होते. इतर देश आणि युनेस्कोचे काही सदस्य होते. अशा इतर देश व युनेस्कोच्या सदस्यांसहित भारतीय सदस्यांसहित हा 14 सदस्यीय आयोग होता. बरोबर. याचे सचिव जे होते ना, ते नाईक होते. नाईक म्हणून एक नावाचे त्याचे सचिव होते. आपण बघताना असं बघायचं, आयोग आल्यावर का आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली, ते पहिलं थिंग 1964 साली झाली. दुसरी थिंगमध्ये सदस्य संख्या किती होती, 14. थर्ड थिंग सचिव कोण होते, नाईक. आता फोर्थ थिंग बघायची आहे, त्यांनी अहवाल कधी सादर केला, 1966ला त्यांनी अहवाल सादर केला होता. त्यावेळी जे खुसरो म्हणून काहीतरी शिक्षण मंत्री होते, त्यांच्या टेबलवर त्यांनी 1966ला त्यांचा अहवाल सादर केला होता. हा शिक्षणाचा आयोग आहे बरं का. शिक्षण धोरण ठरवण्यासाठी आयोगाची स्थापना करण्यात आली होती 1964 साली. 1966 साली या आयोगाने त्याच्या शिफारशी सुचवल्या. आता शिफारस सुचवताना त्यांना जो अहवाल दिला होता, त्या अहवालाचं नाव काय होतं, नाव लगेच लक्षात ठेवायचं. तिथं आयोग प्रश्न विचारत असते. शिक्षण आणि राष्ट्रीय विकास या नावाने त्यांनी अहवाल सादर केला होता, शिक्षण आणि राष्ट्रीय विकास. आता मला सांगा, आपण त्याच्या सगळ्या शिफारशी पाठ करू शकतो का, नाही करू शकत. आपल्याला शिफारशी त्यांनी कोणत्या दिल्या त्या विचारात घ्यायच्या आहे, बरोबर. पण आपण सगळ्या शिफारशी पाठ करू शकतो का, नाही पाठ करू शकत, नाही. आणि पाठ करण्याची आवश्यकताही नाही. मग आपल्याला त्या लक्षात ठेवायचं आहे का, कारण आयोग तरी प्रश्न विचारतं. तर लक्षात ठेवा, अशा वेळेस काय करायचं, ज्या महत्त्वाच्या हायलाइटेड शिफारशी असतात त्याच करायच्या. सेकंड थिंग करायची, काही लक्षात ठेवण्यासाठी, शिफारशी लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला काही टेक्निक डेव्हलप करता येते का, त्याचा विचार करायचा. तुमच्या अनुषंगाने करायचं. मी सांगतोय म्हणून नाही, तुम्हाला जशा टेक्निक असतील त्या टेक्निकच्या अनुषंगाने त्या शिफारशी लक्षात ठेवायच्या. आता मी कशा लक्षात ठेवलं त्या शिफारशी, मुळात म्हणजे आपण
जे 1968चं शैक्षणिक धोरण स्वीकारलं ते 1968चं शिक्षण धोरण जे स्वीकारलं होतं ते ह्या कोठार आयोगाच्या शिफारशीनुसार स्वीकारलं होतं. आणि ह्या 1968च्या शिक्षण धोरणानुसार आपली जी काही भारतात असणारी शिक्षण व्यवस्था आहे ना, ती व्यवस्था ह्या शिक्षण धोरण 1968नुसार म्हणजेच थोडक्यात कोठार आयोगाच्या शिफारशीनुसार तयार झालेली आहे. राज्याने त्या जसा स्वीकारल्या होत्या. मग मला सांगा, मला याच्या शिफारशी इमॅजिन करायला फक्त आणि फक्त आत्ता आपल्या महाराष्ट्रामध्ये असणारी शिक्षण व्यवस्था कशी आहे तीच मला फक्त इमॅजिन करायची, बाकी काहीच इमॅजिन करायचं नाही. मग कशी आहे शिक्षण व्यवस्था? पहिली तरतूद आली 10+2+3. 10 म्हणजे 10वीपर्यंतचं बोर्ड, 2 म्हणजे 12वी नंतरची परीक्षा, 3 म्हणजे विद्यापीठाचे 3 वर्ष, ते 4 वर्ष पण असू शकतात जर एखाद्याने इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं तर. सिंपल आला पहिला फॅक्टर. 10+2+3 ह्या शैक्षणिक आकृतीबंधाचा स्वीकार करा हे कोठार आयोगाने सांगितलेलं असेल. त्याला आपण मॉडिफाय व्हर्जन म्हणू शकतो. 5 निम्न प्राथमिक स्तरावरचे 5, उच्च प्राथमिक स्तरावरचे 3, निम्न माध्यमिक स्तरावरचे 2, नंतर आली 10वीची बोर्डाची एक्झाम, नंतर उच्च माध्यमिक स्तरावरचे 2, नंतर आली 12वीची बोर्डाची एक्झाम, नंतर 3 किंवा 4 पदवीचे शिक्षण. आता दुसरं काय असणार आहे? 3 भाषासूत्र. त्रिभाषासूत्र तर आहेच ना, तुम्हाला मराठी, इंग्रजी आणि हिंदी 3 विषय तर असत ना शिक्षणामध्ये. झाले त्रिभाषा पद्धतीचा स्वीकार. ही दुसरी पद्धत असणार आहे. तिसरा बघा, त्यांच्या नावामध्ये दिलेला आहे, त्यांच्या अहवालाच्या नावामध्ये दिलेला आहे बघा, राष्ट्रीय विकास. त्यावरून तुम्ही लगेच लक्षात ठेवाल, आपल्याला राष्ट्रीय विकास साध्य करायचा असेल तर आपल्याला शिक्षणाला कशाशी जोडावं लागणार आहे? उत्पादनेतेशी जोडावं लागणार आहे. म्हणजे थोडक्यात ह्या आयोगाने काय सांगितलं असणार आहे? शिक्षण व्यवस्थेला राष्ट्रीय उत्पादनतेशी जोडण्याची शिफारस या आयोगाने केली असणार आहे. आता मला सांगा, शिक्षण व्यवस्थेला राष्ट्रीय उत्पादनाशी जोडायचा जर आपल्याला असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे? शिक्षण व्यवस्थेमध्ये व्यावसायिक शिक्षणाला अंतर्भूत करावं लागणार असेल. म्हणून त्यांनी सांगितली चौथी शिफारस, शिक्षण व्यवस्थेला व्यावसायिक शिक्षणाशी अंतर्भूत करा. आता त्याच्या पलीकडे जाऊन आपण उत्पादन वाढवायचं जर आपल्याला आहे तर आपल्याला कुशल असे कामगार निर्माण करण्याची आवश्यकता आहे, कुशल असं मनुष्यबळ निर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे? तंत्रनिकेतन संस्था, तांत्रिक शिक्षण संस्था आणि विद्यापीठं. मग त्यांनी काय सांगितली? कृषी विद्यापीठं करण्याची शिफारस सांगितली. बस, अशा काय असेल वेगळ्या टेक्निक त्याही तुम्ही डेव्हलप करा, काही प्रॉब्लेम नाही. मी अशा अनुषंगाने त्याच्या शिफारस लक्षात ठेवल्या, त्या ज्या मोजक्या आहेत तेवढंच लक्षात ठेवल्या, त्याच्या पलीकडे लक्षात ठेवण्याची मला आवश्यकता नाही वाटली. अंदाज लावून सोडवायचे बस. जेवढं तुम्ही अंदाज डेव्हलप करशाल तेवढं तुम्हाला फायदा होईल. आणि एक लक्षात ठेवा, आता बघा पुढचा क्वेश्चन 25वा प्रश्न वाचायचा आहे. इसवी सन 1978 मध्ये रशियामधील अल्मा माटा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत जागतिक पातळीवर सर्वांसाठी आरोग्य या संकल्पनेला अनुसरून खालीलपैकी कोणते विचार मांडले? पर्याय 1 बघू. लोकांचे आरोग्य लोकांच्या हातात. बी, सर्वांसाठी आरोग्य. सी, आरोग्य एक मूलभूत अधिकार. डी, आरोग्य हा व्यक्तिगत अधिकार. खालीलपैकी कोणते पर्याय बरोबर आहे? पर्याय क्रमांक स्टेटमेंट सी आणि स्टेटमेंट डी जर तुम्ही वाचलं तर तुम्ही लक्षात घ्या, त्यांनी स्टेटमेंट सी मध्ये म्हटलं आहे आरोग्य एक मूलभूत अधिकार आहे, स्टेटमेंट डी मध्ये म्हटलं आहे आरोग्य हा व्यक्तिगत अधिकार आहे. हे जे सी आणि डी स्टेटमेंट आहे ना, त्यांचा अर्थ एकमेकांच्या विरुद्ध आहे, लक्षात ठेवा. म्हणजे दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध असणारे स्टेटमेंट ना. आरोग्य हा एकतर मूलभूत अधिकार असेल किंवा आरोग्य हा एकतर वैयक्तिक अधिकार असेल. ॲट द टाइम दोन्ही नसू शकतो, कारण हे दोन्ही गोष्टी एकमेकांच्या विरुद्ध असणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे काय असणार आहे? पर्याय कसा असणार आहे? पण दोन्हीपैकी एक असणार आहे. आरोग्य एकतर मूलभूत अधिकार असणार आहे किंवा आरोग्य एकतर वैयक्तिक अधिकार असणार आहे. म्हणजे दोन्हीपैकी एक तरी 100% असणार आहे, हे आपल्याला कळलं. मग बघूया आता आपण पर्याय क्रमांक 1 मध्ये सी ही नाही आणि डी ही नाही. पर्याय क्रमांक 2 मध्ये सी ही नाही, डी ही नाही. पर्याय 1 गेला, पर्याय 2 गेला. आता राहिले 3 आणि 4. आता जर आपण नीट प्रश्न जर वाचला असेल तर सर्वांसाठी आरोग्य हा घटक त्या प्रश्नामध्ये अंतर्भूत केला आहे. म्हणजे बी तर कन्फर्म आहे, लक्षात ठेवा. आता बघा, पर्याय क्रमांक 3 मध्येच बी आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये बी आहे का? नाही. एलिमिनेट झाला. राहिलं कोणतं? पर्याय क्रमांक 3. उत्तर आलं पर्याय क्रमांक 3, ABC. ह्या अनुषंगाने तुम्ही आता हा तर खूप सिंपल प्रश्न होता. नवीन विद्यार्थ्यांना गोष्टी नव्या वाटत असतील, हा तर खूप सिंपल प्रश्न होता. याच्या पलीकडे जाऊन असे प्रश्न अशा अनुषंगाने सुद्धा प्रश्न सोडावे लागत असतात आणि ह्या गोष्टी प्रॉपरली डेव्हलप करायच्या असतात. अशा अनुषंगाने सुद्धा आपण 1-2 प्रश्न मिळवतो. आता बघूया आपण अल्मा आटा परिषद. तर WHOची स्थापना 1948 झाल्यानंतर बरोबर 30 वर्षानंतर
WHO आणि युनिसेफ यांनी एकत्र येऊन ही जागतिक आरोग्याच्या समस्येवर विचारमंथन करण्यासाठी 1978 साली एक अल्मा-अटा येथे परिषद भरवली होती. त्या अल्मा-अटा येथे परिषद भरलेल्या परिषदामध्ये जगातील सर्व नेते जे होते प्रत्येक देशाचे ते एकत्र आले आणि त्यांनी हा अल्मा-अटा घोषणापत्र स्वीकारलं. आता ह्या अल्मा-अटा घोषणापत्राच्या अंतर्गत काय सांगितलं होतं की 2000 पर्यंत ही गोष्ट हिट मारायची. 2000 पर्यंत सर्वांसाठी आरोग्य हे ध्येय आपण साध्य केलं पाहिजे. सर्वांसाठी आरोग्य हे ध्येय साध्य करायचं आहे म्हणजे काय, सर्व जगातील सर्व व्यक्तींपर्यंत आरोग्याच्या सेवा उपलब्ध करून द्यायच्या आहे आणि त्या 2000 पर्यंत. मग त्यासाठी त्यांनी काय सांगितलं होतं, प्राथमिक आरोग्य व्यवस्थेचं बळकटीकरण करण्यावर त्यांनी भर देण्यात 4-5 चांगल्या गोष्टी सांगितल्या होत्या. आता त्या प्रत्यक्षात आल्या का नाही आपल्याला काही माहिती नाही आणि आपल्याला त्या गोष्टीमध्ये पण पडायचं नाही. आता ह्या अल्मा-अटा परिषदेला अनुसरून तत्कालीन केंद्र सरकारने 1983 साली ही गोष्ट लक्षात ठेवा, भारतातील पहिलं आरोग्य धोरण जे होतं ते स्वीकारलं होतं आणि त्या पहिल्या आरोग्य धोरणामध्ये सुद्धा आहे ना अल्मा-अटामधल्या बऱ्याचशा शिफारशी ज्या आहेत ना त्याच रिफ्लेक्ट झाल्या होत्या. 2000 पर्यंत सर्वांसाठी आरोग्य वगैरे वगैरे काय असं होती, त्यामध्ये आपल्याला डिटेलमध्ये जायचं नाही. आता आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. भारतात पहिली शिक्षक प्रशिक्षण शाळा इथे स्थापन झाली. मला काहीच माहिती नाही याचं उत्तर. आता मग बघूया आपण पर्याय. सेरामपूर, पुणे, मुंबई, मद्रास. जर आपण प्रश्न जर नीट बघितले इथं पुणे, मुंबई, मद्रास अशा चांगल्या सिटी सांगितलेल्या आहेत आणि सेरामपूर ही जे आपण कधीही ऐकलं नाही ती सिटी इथं मेन्शन केलेलं आहे पर्यायामध्ये. मला सांगा आयोगाने सेरामपूरच का मेन्शन केला असावं? जर तुम्ही आयोगाच्या पेपर सेट करण्याच्या सायकल जर विचार केला तर सेरामपूर त्यांनी का सेट केलं, का इथं मेन्शन केलं असावं? इथं तर चांगल्या महत्त्वाच्या ज्या नावातल्या गावातल्या सिटी आहेत त्या मेन्शन केल्या आहेत पुणे, मुंबई, मद्रास. याच्या अनुषंगाने जर विचार केला तर आयोगाला हायलाईट करायचं आहे का सेरामपूर उत्तर आहे. त्यांना इथं सेरामपूरच्या ऐवजी नाशिक पण टाकता आलं असतं. त्यांना इथं सेरामपूरच्या ऐवजी चेन्नई बंगळूर सुद्धा टाकता आलं असतं पण त्यांनी टाकलं का नाही. म्हणजे थोडक्यात त्याचं उत्तर सेरामपूर असणार आहे. बरं जाऊन द्या, हे राटाळ वाटलं तुम्हाला. त्याला मी सांगतो लॉजिक. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला पहिली शिक्षण प्रशिक्षण शाळा विचारली आहे ती कोणत्या काळामध्ये स्थापन झालेली असणार आहे. पहिली शिक्षक प्रशिक्षण शाळा ब्रिटिश काळामध्ये स्थापन झालेली असणार, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्थापन झालेली असणार. बरोबर, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्थापन झालेली असेल तर ती कुणी स्थापन केली असेल? आयदर ब्रिटिश गव्हर्नमेंट किंवा पोर्तुगाल गव्हर्नमेंट किंवा फ्रेंच गव्हर्नमेंट किंवा डच वसाहतीवाल्याने स्थापन केली असणार आहे. मग मला सांगा सेरामपूर ही डच जे होते त्यांची पहिली वसाहत होती आणि ती वसाहत नंतरच्या काळामध्ये ब्रिटिशांनी कॅप्चर केली होती. म्हणजे ब्रिटिशांनी ती वसाहत कोलकात्याजवळची वसाहत आहे. म्हणजे थोडक्यात ह्या सेरामपूर या ठिकाणीच पहिली शिक्षक प्रशिक्षण परिषद शाळा स्थापन केली असणार आहे. एक अजून तुम्हाला एक सांगतो, तुम्ही पर्टिक्युलरली प्रत्येक वेळेस पुस्तक वाचताना पहिली गोष्ट काय ती गोष्ट नेहमी हायलाईट करायची. ती गोष्ट तुमच्या नेहमी लक्षात असली पाहिजे. आता मी काही पहिल्या गोष्ट सांगतो. पहिली जी टीचर ट्रेनिंग स्कूल आहे ना ती स्थापन झाली होती 1873 साली सेरामपूर येथे. 1893 साली सेरामपूर येथे. पहिलं मेडिकल कॉलेज जे आहे भारताचं ते स्थापन झालं होतं इथं 1835 साली कलकत्ता मेडिकल कॉलेज या नावाने. पहिलं भारतातील अभियांत्रिकी कॉलेज जे आहे ते 1847 स्थापन साली झालं होतं थॉम्सन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग म्हणून. पहिलं जे भारतातील विद्यापीठ आहे ते 1857 साली ऊरच्या खलित्यानुसार स्थापन झालं होतं कलकत्ता विद्यापीठ म्हणून. लक्षात ठेवा बरं का, मुंबई विद्यापीठ नाही. जरी ते मुंबई विद्यापीठ 1857 स्थापन झालं तरी पण पहिलं भारतातील विद्यापीठ कलकत्ता विद्यापीठ आहे. पहिली मुलींची शाळा स्थापन झाली होती 1849 साली पुणे येथे. पहिले मुलींचं विद्यापीठ स्थापन झालं होतं 1916 साली दोंडकेश्वर कर्वेने जे स्थापन केलं होतं SNDT म्हणून. पहिली IIT 1951 IIT खरगपूर. पहिली IIM 1961 IIM अहमदाबाद. या अशा ज्या पहिल्या गोष्टी असतात ना त्या पहिल्या गोष्टी पर्टिक्युलर हिट करून करायच्या, कारण पहिल्या गोष्टीच्या पलीकडे आयोग प्रश्न पण विचारत नसतं. फर्स्ट काय लक्षात ठेवा, ह्या गोष्टींनी तुम्ही पर्टिक्युलर करत जा प्रत्येक वेळेस. आता इथं जर मी काही सांगितलं आहे पहिल्या गोष्टी पण ज्या असतील ना त्या पर्टिक्युलर करायच्या. पहिलं एज्युकेशन बोर्ड काय आहे, मग लगेच 1921 साली स्थापन झालेलं उत्तर प्रदेश बोर्ड ऑफ हायर अँड इंटरमिडिएट एज्युकेशन लगेच तुमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे, कारण आयोग तिथं प्रश्न विचारणार नाही, ज्याच्या पलीकडे नाही विचारणार जास्त. तर बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. 1948 साली केंद्रीय सल्लागार मंडळाने प्रौढ शिक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून यांची नेमणूक केली होती. बघू पर्याय क्रमांक 1 मोहनलाल सक्सेना, मला माहीत नाही. 2 आचार्य राममूर्ती, 3 यशपाल, 4 जनार्दन रेड्डी. इथं आपल्याला विचारला 1948 साली. आपण समित्या नेट केल्या ना, समित्यांचं साल मी तुम्हाला सांगितलं होतं क्वार्टर आयोग सांगताना, समितीचं साल लगेच बघून घ्यायचं कोणतं आहे कोणतं नाही.
आता इथं बघा, आचार्य राममूर्तीची समिती होती ना, ती नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 1986 जी होती, तिच्या अंतर्गत घेतलेल्या कार्यक्रमांची अंमलबजावणी योग्य प्रकारे झाली का नाही ते तपासण्यासाठी ही आचार्य राममूर्ती आयोग समिती ही 1990 साली स्थापन करण्यात आली होती. कधी? 1990 साली. मग त्याच्यावरून हा पर्याय इलिमिट होतो. आपल्या इथं 1948 विचारलेला आहे. आता बघूया जनार्दन रेड्डी. जनार्दन रेड्डी समिती जी होती ना, ती ह्या आचार्य राममूर्ती समितीच्या शिफारशींवर विचार करायला स्थापन केली होती 1991 साली. तोही पर्याय इलिमिट झाला. आता ह्या जनार्दन रेड्डीने सांगितलेल्या शिफारशींना पॉईंट प्रोग्राम ऑफ ॲक्शन अंतर्गत 1992 अंतर्गत अंमलबजावणी केली. हा प्रश्न वेगळा काय नाही. आता यशपाल समिती खूप फेमस आहे. 1992ची जी यशपाल समिती होती तिने ओझाविना शिक्षण हा अहवाल सादर केला होता. आणि 2008ची जी यशपाल समिती होती तिने तांत्रिक शिक्षणाविषयीच्या शिफारशी केल्या होत्या. म्हणजे ती समिती येत नाही. पर्याय राहिला फक्त मोहनलाल सक्सेना. उत्तर आल्याचं मोहनलाल सक्सेना. आणि मला वाटतं की प्रौढ शिक्षण समितीबद्दल फक्त आणि फक्त एकच समिती असत आहे, ती म्हणजे 1948ची मोहनलाल सक्सेना समिती, ज्या समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने 1953 साली आलेल्या कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्रामाअंतर्गत सामाजिक शिक्षण हे तत्त्व भारत सरकारने स्वीकारलं. बस बघूया आता आपण नेक्स्ट क्वेश्चन. इथं बघा तुम्हाला ना जे हे आहेत ना, म्हणजे समित्या ज्या असतात ना, त्या समित्या कधी स्थापन झाल्या, कोणत्या कॉजसाठी, कोणत्या कारणासाठी त्या समित्या होत्या, आणि थर्ड थिंग त्या समितीने शिफारशी कधी सादर केल्या, ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवण्याची आवश्यकता असते. आता बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. भारतातील पहिला शिक्षण आयोग टिंबटिंबा हा आहे. परत हाच प्रश्न त्या सालांच्या अनुषंगाने आहे, वर्षाच्या अनुषंगाने आहे. पहिला शिक्षण आयोग कधी होता? कोठारे आयोग 1964चा 66 साली शिफारशी दिल्या. राधाकृष्ण आयोग विद्यापीठ ही आयोग होता. विद्यापीठ ही आयोग. ॲप्रोच काय आहे, कॉज काय आहे? विद्यापीठ आयोग, शिक्षण आयोग नव्हता. पर्याय इलिमिट झाला. आणि तोही स्थापन झाला होता 1948 साली. बरोबर. 1949 त्यांनी शिफारशी सादर केल्या. आता हंटर आयोग आहे 1882चा. मुळात पण ज्याला माहीत नाही ना त्याला ही लक्षात येऊन जाईल का हा ब्रिटिशकालीन आयोगात असणार आहे, म्हणजे 1947चा पूर्वीचाच असणार आहे. भारतीय विद्यापीठ आयोग 1902. रॅली आयोग म्हणतात त्याला, फेमस आहे. हा आयोगामध्ये विद्यापीठ हा शब्द अंतर्भूत आहे. आपल्याला शिक्षण आयोग विचारला आहे, विद्यापीठ आयोग विचारलेला नाही. पर्याय क्रमांक 4 ही त्या अनुषंगाने लिमिट झाला. आता मला सांगा सर्वात सुरुवातीचा कोणता आहे? पहिला विचारला त्यांनी. हंटर आयोग हा खूप जुना आहे आणि 1882चा, म्हणजे कोठारीच्या ऐवजी हंटर उत्तर असणार आहे. लक्षात ठेवा. तुम्हाला या वर्षांच्या अनुषंगाने अंदाज इथे लावता येऊ शकतो, बाकी काही नाही. हंटर आयोग जो होता ना तो लॉर्ड रिपन यांनी स्थापन केलेला होता आणि तो भारतातील पहिला शिक्षण आयोग होता. लक्षात ठेवा. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन फर्स्ट काय, पहिलं काय हे नेहमी करत राहायचं. त्याच्यावरच प्रश्न विचारणार, त्याच्या पलीकडे जाऊन आयोग प्रश्न विचारणार नाही. आता बघूया नेक्स्ट क्वेश्चन. आई वडील व ज्येष्ठ नागरिकांचे भरणपोषण करण्यासाठीचा केंद्रीय कायदा महाराष्ट्रात पासून लागू झाला. इथं लागू करण्यात आला. प्रश्नामध्ये आपल्याला विचारलंय का कायदा महाराष्ट्रात कधी लागू झाला? बघूया पर्याय. 1 एप्रिल 2007, दुसरा 1 मार्च 2000, तिसरा 1 एप्रिल 2005, चौथा 1 मार्च 2009. जर तुम्ही कायदा वाचला जर असेल तर तुम्ही याचं उत्तर मारता 2007. कारण जो कायदा आहे ना तो आईवडील हा मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स ॲक्ट किंवा आईवडील ज्येष्ठ नागरिकांचे भरणपोषण करण्याचा कायदा तो आहे 2007चा कायदा. मग बरेचसे विद्यार्थी 2007 मारून बसतात, पण आपल्याला तिथं कायदा कोणत्या वर्षाचा आहे तो नाही विचारला, कायदा कधी लागू झाला ते विचारलंय. बेसिकली बरेचसे जे कायदे असतात ना ते ज्या वर्षी येतात ना त्याच्या पुढच्या वर्षी लागू होत असतात. त्याच्यामुळं 2005 तुम्ही एलिमिट केलं होतं 2007च्या अनुषंगाने, त्याच्यामुळे तुम्ही 2007 एलिमिट करू शकला असता, कारण त्याच्या पुढच्या वर्षी बेसिकली त्याची अंमलबजावणी होत असते. आता त्याच्यावरचं पुढचं वर्ष कोणतं आहे? 2009, 1 मार्च 2009 रोजी याची अंमलबजावणी सुरू केलेली असणार आहे. पर्याय उरला 4. याचं उत्तर आलं 4. काय आलं उत्तर? उत्तर क्रमांक 4. हे अप्रोच तुम्हाला डेव्हलप करायचे. आणि तुम्ही कायदा करताना मी तुम्हाला सांगतो कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी कधी मिळाली ती डेट आणि कायदा लागू कधी झाला त्या 2 डेट नेहमी लक्षात ठेवायच्या. AICTE बद्दल सुद्धा बऱ्याचशा मुलांचं कन्फ्युजन होत असतं. AICTE बद्दल काय म्हणतात का 1987चा कायदा आहे तर मग तो कायदा लागू सुद्धा 87 झाला असेल. नाही, 1988ला तो कायदा लागू झाला AICTEचा. असंच आहे, सेम आहे. आणि AICTEचा कायदा 1988 लागू होऊन त्याला 12 मे 1988 रोजी वैधानिक दर्जा मिळालेला आहे. ह्या गोष्टी पर्टिक्युलर आहेत मारायच्या. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टीचर एज्युकेशनचा पण तसंच आहे. तो कायदा 93ला आहे पण त्याची अंमलबजावणी 95 झालेली बेसिकली.
या गोष्टी पर्टिक्युलर करून घ्यायच्या. हा जो कायदा आहे ना, मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स ॲक्ट, हा 29 डिसेंबर 2007 रोजी याला राष्ट्रपतींची मंजुरी भेटली होती. एवढं लक्षात असून द्या. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. उच्च शिक्षणाचे मूल्यांकन करण्यासाठी 1994 मध्ये कोणत्या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे? इथं आपल्याला संस्थेची स्थापना करण्यात आली आहे असं विचारलेलं आहे. संस्था म्हटलेलं आहे त्यांनी, लक्षात ठेवा. बघू, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद, रुसा उच्च शिक्षण संचालनालय. रुसा ही योजना आहे, संस्था नाही. सी गेला, सी पर्याय गेला, सी पर्याय गेला. उत्तर येऊन गेलं फक्त बी. आता हा 100 प्रश्न आहे, त्यात काय वाद नाही, सगळ्यांना माहिती आहे उत्तर नाही की. पण ज्याला माहीत नाही त्याला आपल्या इथे काय विचारलं आहे, उच्च शिक्षणाचे मूल्यांकन करण्यासाठी कोणत्या संस्थेची स्थापना करण्यात आली? योजना नाही विचारलं. रुसा जी आहे ती योजना आहे, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान. रुसा राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान 2013 साली आलेलं. हां, मग अभियान आहे तर संस्था आहे का नाही? मग सी गेला. उत्तर राहिलं फक्त ओनली बी. याचं उत्तर ओनली बी होऊन जाईल. लक्षात ठेवा. ॲप्रोच करताना तशा अनुषंगाने वाचत जा. आता मी तुम्हाला सांगतो आपल्या भारतामध्ये असं असणाऱ्या एक्रेडिटेशन संस्था. आपल्या भारतामध्ये 2 मूल्यांकन शिक्षण संस्था, 2 मूल्यांकन करणाऱ्या संस्था असत आहेत. आणि त्या 2 मूल्यांकन करणाऱ्या, मूल्यांकन म्हणजे ज्या काही आपल्या संस्था आहेत ना, शिक्षण संस्था, त्यांच्या गुणवत्तेची तपासणी त्याच्या मार्फत केली जाणार आहे. अशा 2 मूल्यांकन करणाऱ्या संस्था भारतामध्ये असत आहे. आणि ह्या दोन्ही संस्थेची स्थापना झाली होती 1994 साली. पहिली संस्था होती नॅक, दुसरी संस्था होती नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडिटेशन NBA. आता तुम्ही करताना अशी तुलना करत जा, तुलना केल्याने फायदा होत असतो. नॅक जी आहे ना, ती नॅक उच्च शिक्षण संस्थेंचं मूल्यांकन करणार आहे. उच्च शिक्षण संस्थेचं मूल्यांकन म्हणजे कोणत्या? 12वी नंतर असणार आहे. विद्यापीठे ज्या संस्था आहेत ना, विद्यापीठात म्हणजे BA BCom BSc वाल्याचे काय असतं ना आपलं हे शिक्षण, पदवी शिक्षण थोडक्यात. ह्या पदवी शिक्षणाचं शिक्षणासंदर्भात असणाऱ्या शिक्षण संस्थेचं मूल्यांकन ही नॅक करणार आहे. लक्षात ठेवा. आता नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडिटेशन जी होती ना, ती तांत्रिक शिक्षण संस्थेचं मूल्यांकन करणार आहे. हा इथं महत्त्वाचं आहे. तांत्रिक शिक्षण संस्थेचं मूल्यमापन करणार आहे. तांत्रिक शिक्षण संस्थेचं मूल्यमापन करणार आहे. कोणती? NBA. आणि या दोन्हीची स्थापना झाली होती 1994 साली. मला सांगा, नॅक जर उच्च शिक्षण संस्थेचं मूल्यांकन करणार असेल तर तिची स्थापना कोणी केली असणार आहे? UGC. कारण UGC उच्च शिक्षणासंदर्भातले आहे. लक्षात ठेवा. आता हिचं हेडक्वार्टर लक्षात ठेवा तुम्ही, बंगलोरला आहे. आणि आता मला सांगा, नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडिटेशन जर तांत्रिक शिक्षणासाठी असेल तर तिची स्थापना कोणी केली असणार आहे? सिंपल आहे, AICT ही तांत्रिक शिक्षणासाठी काम करत असते म्हणून हिची स्थापना कोणी केली असणार आहे? AICTने केली असणार आहे. म्हणजे थोडक्यात ही AICTची संलग्न असणार आहे. तांत्रिक शिक्षण संस्था म्हणजे कोणत्या? BE सारख्या असेल, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगसाठी असणाऱ्या, फार्मसीसाठी असणाऱ्या, हॉटेल मॅनेजमेंट संदर्भातल्या अशा तांत्रिक शिक्षणात देणाऱ्या संस्था, ही स्थापना AICTने केली आहे. हिचं हेडक्वार्टर नवी दिल्लीला आहे. एवढं लक्षात ठेवा. आता कम्पिटिटिव्ह करायचा फायदा काय माहिती का? आपल्याला काय करता माहिती का? आयोग कन्फ्यूज करताना काय करते, प्रश्न विचारताना काय करते, नॅक ही जी आहे तांत्रिक शिक्षण संस्थेचं मूल्यमापन करते असं स्टेटमेंट देते. आणि आपण बेसिकली काय लक्षात ठेवतो, नॅक मूल्यमापन करते. आणि आपण तिथं कन्फ्यूज होऊन जातो. तुम्हाला असं थोडंफार प्रमाणात कम्पिटिटिव्ह करायचं का नाही बुवा, नॅक फक्त उच्च शिक्षण संस्थेचंच मूल्यांकन करते. नॅक हे तांत्रिक शिक्षण संस्थेचं मूल्यांकन करत नाही. तांत्रिक शिक्षण संस्थेचं मूल्यांकन करण्यासाठी आपल्याकडं नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडिटेशन आहे. अशा गोष्टी तुम्ही पर्टिक्युलरली हायलाईट करून करता, बाकी काही नाही. अशा स्वरूपाचा ॲप्रोच जो आहे ना, तो तुमच्या अभ्यासामध्ये थोड्याफार प्रमाणात डेव्हलप करत जा, तरच तुम्हाला प्रश्न ॲप्रोच करता येतील, नक्की ॲप्रोच करता येईल. आता इथं भरपूर आहेत. AICT तर ही संस्था होती, पण ती तांत्रिक शिक्षणासाठीची होती वगैरे काय असेल. डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशन ही सुद्धा संस्था महाराष्ट्रातील आहे, हायर एज्युकेशनबद्दलची असणारी काय असेल त्या गोष्टी. बस आता एक फक्त लक्षात ठेवा, संस्था करण्याचा एक ॲप्रोच तुम्हाला सांगतो. संस्था करताना नेहमी ना तिची स्थापना अवश्य करायची. म्हणजे कोणती स्थापना असेल, समजा AICT असेल तर ती स्थापना कधी झाली, ती कोणत्या आयोगाच्या शिफारशीने स्थापना झाली ते बघायचं. हेडक्वार्टर तिचं बघायचं, तिचा लोगो बघायचा, तिचा स्लोगन बघायचं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिचे उद्दिष्ट पाठ करायचे नाही. तिचे उद्दिष्ट फक्त बघून घ्यायचे का कोणत्या क्षेत्रासाठी ती काम करते. AICT तांत्रिक शिक्षणासाठी काम करते. NCERT शिक्षण प्राथमिक व माध्यमिक शिक्षणासाठी काम करते. UGC उच्च शिक्षणासाठी काम करते. अशाच फक्त गोष्टी बघत राहायच्या, बाकी काही असं एवढे डिटेल बघायचं नाही. आणि त्यांनी आणलेले काही प्रोग्राम वगैरे. तर आपल्या आजचे काही प्रवेश क्वेश्चन आपण डिस्कस केले.
तर धन्यवाद.